8 नोव्हेंबर 2026 ची ती रात्र कोणीही विसरू शकणार नाही, जेव्हा एका रात्रीत 500 आणि 1000 रुपयांचे नोटा कागदाचे तुकडे बनल्या होतात. 500 rupee and 1000 rupee currency notes presently in use will no longer be legal tender from midnight to night, that is 8th November 2016. आता तब्बल 10 वर्षानंतर सोशल मीडियावर पुन्हा एकदा एकच चर्चा रंगते, ती म्हणजे नोटबंदी 2.0 होणार का? तुमच्या रुपयातील 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा पुन्हा बंद होणार का? आणि आरबीआय प्लास्टिक नोटा आणणार का? आज आपण आरबीआयच्या एका अशा मास्टर प्लॅन बद्दल बोलणार आहोत, ज्याची तयारी पडद्यामागे सुरू झाली आहे. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. नमस्कार मित्रांनो, मी आहे निकिता दादासाहेब तुपे आणि तुमचं बॉसवाला मराठी चॅनल मध्ये खूप खूप स्वागत आहे. मित्रांनो, 8 नोव्हेंबरच्या त्या रात्री पंतप्रधान नरेंद्र मोदी अचानक टीव्हीवर आले आणि त्यांनी जाहीर केलं की आज मध्यरात्रीपासून 500 आणि 1000 रुपयांचे नोटा केवळ कागदाचे तुकडे राहतील. त्या एका घोषणेने संपूर्ण देश एका क्षणासाठी स्तब्ध झाला होता. त्या नोटबंदीने देशभरात जी खळबळ उडवून दिली होती, ती आपल्यापैकी कोणीही विसरू शकत नाही. बँकासमोर लागलेल्या लांबलचक रांगा आणि पैशांसाठी झालेली ओढाताण आजही आपल्या डोळ्यासमोर उभी राहते. तुम्ही पण या रांगेत उभा होतात का? जर तुमचं उत्तर हो असेल तर मला कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा. आणि हो, पुढे जाण्या अगोदर जर तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करा आणि बेल आयकॉनही दाबा, म्हणजे महत्त्वाचे विषय तुमच्याकडून मिस होणार नाही. तर आता नोटबंदीच्या तब्बल 10 वर्षानंतर देशात पुन्हा एकदा चलन व्यवस्थेमध्ये एका मोठ्या बदलाचे वारे वाहू लागल्याचे संकेत मिळत आहे. सध्या बाजारात आणि सोशल मीडियावर एक मोठी अफवा पसरत आहे की आरबीआय नवीन प्लास्टिक म्हणजेच पॉलिमर नोटा आणणार आहे आणि जुन्या नोटा बंद करणार आहे. पण इथे एक गोष्ट स्पष्ट करणे गरजेचे आहे. पॉलिमर नोटा आणणे आणि नोटबंदी करणे या दोन पूर्णपणे वेगवेगळ्या गोष्टी आहेत. हा कोणताही नोटांवरती बंदी आणण्याचा प्रकार नाही, तर हे आपल्या चलनाचे अपग्रेडेशन आहे. त्यामुळे मनात कोणतीही भीती ठेवण्याची गरज नाही. तर आता आपण जाणून घेऊया नोटा आणि त्यांचे मूल्य यातील फरक. चलन व्यवस्थेत एक साधे गणित असते. नोटा हा केवळ एका कागदाचा किंवा प्लास्टिकचा तुकडा असतो, पण त्याला मूल्य सरकार आणि आरबीआयच्या गॅरंटीमुळे मिळते. जर आरबीआयने कागदाऐवजी प्लास्टिकची नोट आणली तर फक्त नोटेचे स्वरूप बदलेल, तिथे मूल्य तेच राहील. तुमच्या जवळील 500 रुपयांच्या कागदी नोटींची किंमत प्लास्टिक नोट आल्यावरही 500 रुपयेच राहील, ती शून्य होणार नाही. तर मित्रांनो, आता कागदी चलनेतील समस्या काय आहे ते आपण बघूया. सध्या आपण ज्या कागदी नोटा वापरतो त्यांच्यात अनेक गंभीर समस्या आहेत. मित्रांनो, आपल्या देशात नोटांचा वापर इतका रफ आणि टफ होतो की नवीन कोरी नोट बाजारात आली तरी काही दिवसातच ती जुनी आणि जीर्ण दिसायला लागते. भारतात भाजीवाले, रिक्षावाले ते अगदी दुकानात काम करणारे सर्वजण घाईघाईत नोटांचा चुरगुळा करून खिशात किंवा गल्ल्यात कोंबतात. त्यामुळे कागदी नोट खूप लवकर मळतात, चुरगळतात आणि त्यांच्या घडा पडलेल्या जागेवरून सहज फाटतात. आणखीन एक मोठी डोकी म्हणजे पाणी. अचानक आलेल्या पावसात भिजल्यामुळे किंवा कित्येकदा कपडे धुताना न कळत खिशात नोट विसरल्यामुळे वॉशिंग मशीन मध्ये नोटांची अक्षरशः लगदा होते. अशा मिळालेल्या आणि फाटलेल्या नोटांमुळे सर्वसामान्यांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागतो. जर एखादा नोटेचा कोपरा जरी फाटला किंवा त्याला सेलोटेप लावला असला तर बाजारात कोणतेही दुकानदार, भाजीवाला किंवा पेट्रोल पंप चालक ती नोट स्वीकारण्यास साफ नकार देते आणि परिणामी आपल्यालाच घामाच्या पैशांची ती वैध नोट खिशात असूनही रद्दीसारखी बनते. शेवटी ही डोकेदुखी मिटवण्यासाठी सामान्य माणसाला आपल्या महत्त्वाचा वेळ खर्च करून बँकांच्या चक्रा माराव्या लागतात, रांगेत उभे राहावे लागते आणि नोट बदलून घ्यावा लागते. कागदी चलनाची हीच कमी टिकाऊ क्षमता आरबीआय साठी आणि आपल्यासाठी सर्वात मोठी समस्या बनली आहे. आणि या सर्व समस्यांवरती कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी आरबीआयने पॉलिमर नोटा म्हणजेच प्लास्टिकच्या नोटा आणण्याचा गंभीर विचार करत आहे. आरबीआयच्या नुकत्याच झालेल्या महत्त्वाच्या बैठकांमध्ये यावर सखोल चर्चा झाली आहे. प्लास्टिक नोटांचे आयुष्य कागदी नोटांपेक्षा खूप जास्त असते, त्या सहज फाटत नाहीत आणि सुरक्षेच्या दृष्टिकोनातून त्या सर्वोत्तम मानल्या जातात. आता आरबीआयने हा निर्णय काय घेतला आहे? या निर्णय घेण्यामागचा सर्वात मोठा कारण म्हणजे नोटा छापण्याचा होणारा अवढव्य खर्च. आरबीआयच्या वित्तीय वर्ष 2024 ते 25 च्या अधिकृत अहवालानुसार केवळ कागदी नोटा सुरक्षितपणे छापण्यासाठी 6372.8 कोटी रुपयांचा खर्च होता आणि याच्या आदल्या वर्षी हा खर्च 5101.4 कोटी रुपये होता. म्हणजेच एका वर्षात नोटा छापण्याचा खर्च जवळपास 25% वाढला आहे. हा देशाच्या तिजोरीवरती मोठा भार आहे. आता तुम्हाला प्रश्न पडेल
की देश तर डिजिटल होत आहे, आपण सगळे फोन पे, गुगल पे वापरतोय, मग नोटांची गरज काय? तर मित्रांनो, सत्य हे आहे की भारतीयांचे कॅशवरील प्रेम कमी झालेले नाही. 15 मे 2026च्या अधिकृत आकडेवारी अनुसार देशातील करन्सी इन सर्क्युलेशन म्हणजे बाजारातील एकूण कॅश गेल्या वर्षाच्या तुलनेत 11.5% वाढून तब्बल 42.86 लाख कोटी रुपयांवर पोहोचली आहे. म्हणजे देश कितीही डिजिटल झाला तरी लग्न कार्ये, सण उत्सव आणि ग्रामीण भागात प्रत्यक्ष कॅशची मागणी सातत्याने वाढतच आहे. आणि वाढत्या छपाई खर्चासोबतच खराब झालेल्या नोटा नष्ट करण्याचा खर्चही RBIला सोसावा लागतो. वित्तीय वर्ष 2024 ते 25 मध्ये RBIने तब्बल 2380 कोटी मळलेल्या आणि फाटलेल्या नोटा नष्ट केल्या होत्या. आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे यामध्ये नष्ट करण्यात आलेल्या नोटांमध्ये सर्वाधिक वाटा हा 500 आणि 100 रुपयांच्या नोटांचा होता. कागदी नोटा वारंवार नष्ट करून नवीन छापणे RBIला परवडणारे नाही. तर अशात या पॉलिमर नोटा आल्या तर त्याचे काय फायदे होतील ते बघूया. देशात पॉलिमर म्हणजे प्लास्टिक नोटा आल्या तर त्याचे अनेक मोठे फायदे होतील. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे देशाच्या तिजोरीतील हजारो कोटी रुपयांची बचत होईल. जो पैसा देशाच्या विकासासाठी, रस्तेसाठी, शाळा आणि रुग्णालयासाठी वापरला जाऊ शकतो. सर्वसामान्यांची फाटलेल्या नोटांमुळे होणारी चिडचिड कायमची थांबेल. प्लास्टिकच्या नोटा अत्यंत मजबूत असतात. तुम्ही त्या चुकून खिशात विसरून कपडे वॉशिंग मशीन मध्ये धुतले किंवा पावसात भिजलात तरी त्या नोटांना काहीही होणार नाही. या नोटा सहज हाताने फाडता येत नाहीत. जिथे कागदी नोट फक्त 1 ते 2 वर्षे टिकते तिथे प्लास्टिक नोट किमान 5 ते 7 वर्षे अगदी व्यवस्थित काम करू शकते. आणि पॉलिमर नोटांचा आणखीन एक मोठा फायदा म्हणजे सुरक्षेचा स्तर. या नोटांवर अशा काही अत्याधुनिक सुरक्षा आणि फीचर्सचा वापर केला जातो ज्याची हुबेहूब नक्कल करणे आंतरराष्ट्रीय गुन्हेगारांना किंवा बनावट नोटांचे रॅकेट चालवणाऱ्यांना कधीच शक्य होणार नाही. यामुळे देशातील बनावट नोटांचा सुळसुळाट पूर्णपणे थांबेल. आता पॉलिमर नोटा वापरणारे इतर देश कोणते आहेत त्यांच्याबाबत जाणून घेऊया. प्लास्टिक नोटांचा हा प्रयोग जगासाठी अजिबात नवीन नाही. आज जगातील 60 पेक्षा जास्त देशांनी प्लास्टिक म्हणजेच पॉलिमर नोटांचा अत्यंत यशस्वीपणे वापर सुरू केला आहे. 1988 मध्ये ऑस्ट्रेलियाने जगात सर्वात आधी याची सुरुवात केली. आज सिंगापूर, इंडोनेशिया, थायलंड, मलेशिया, न्यूझीलंड आणि कॅनडा यांच्यासारखे प्रगत देश प्लास्टिकच्या नोटाचा वापर करत आहेत. आणि हो मित्रांनो, भारतासाठी हा विचार नवीन नाही बरं का. 2012च्या काळात तत्कालीन सरकारने देशातील 5 प्रमुख शहरांमध्ये म्हणजेच कोची, मैसूर, जयपूर, भुवनेश्वर आणि शिमला इथे प्रायोगिक तत्वावरती 10 रुपयांच्या प्लास्टिक नोटा चलनात आणल्या होत्या. पण त्या काळात आपल्याकडील ATM मशीन जुन्या होत्या ज्या प्लास्टिक नोटा स्वीकारत नव्हत्या. त्यामुळे तो प्रयोग तिथेच थांबावा लागला. पण आज 2026 मध्ये आपली तंत्रज्ञान व्यवस्था पूर्णपणे बदलली आहे. आणि RBI हा बदल एका झटक्यात किंवा रात्रीतून करणार नाही. सुरुवातीला प्रायोगिक तत्वावरती केवळ 10 किंवा 20 रुपयांच्या प्लास्टिक नोटा काही निवडक शहरांमध्ये बाजारात आणल्या जातील. त्या यशस्वी ठरल्यानंतरच मोठ्या नोटांचा विचार केला जाईल. तर हा बदल अत्यंत संथ आणि नियोजनबद्ध पद्धतीने केला जाईल. आणि राहिला प्रश्न, पुन्हा एकदा नोटबंदी होणार का? तर या प्रश्नाचे थेट आणि स्पष्ट उत्तर आहे अजिबात नाही. सोशल मीडियावरील कोणत्याही अफवांवरती किंवा पसरवल्या जाणाऱ्या भीतीवर विश्वास ठेवू नका. तुमच्या खिशातील 500 आणि 100 रुपयांच्या कागदी नोटा बेकायदेशीर किंवा रद्दी होणार नाहीत. RBIचे हे पाऊल म्हणजे चलनाचे अपग्रेडेशन आहे. जेव्हा नवीन प्लास्टिक नोटा बाजारात येतील तेव्हा जुन्या कागदी नोटाही पूर्णपणे वैध राहतील. जशा जशा जुन्या आणि फाटलेल्या कागदी नोटा बँकांकडे जमा होतील तशा तशा RBI त्या नष्ट करून त्यांच्या नवीन प्लास्टिक नोटा बाजारात सोडेल. त्यामुळे कोणालाही पॅनिक होण्याची किंवा बँकेबाहेर रांगेत उभं राहण्याची गरज नाही. स्वतः RBI गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी स्पष्ट केले आहे की हा प्रस्ताव अजून सुरुवातीच्या टप्प्यात आहे आणि अंतिम निर्णय झाल्यावरती जनतेला अधिकृतपणे कळवले जाईल. तर मित्रांनो, RBIच्या या प्लास्टिक नोटा आणण्याच्या ऐतिहासिक विचारावर तुमचे काय मत आहे? डिजिटल युगात प्लास्टिकच्या नोटा आणणे खरोखरच फायदेशीर ठरेल का? तुम्हाला काय वाटते ते खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि मित्रांनो, माहिती आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि तुमच्या फॅमिली आणि फ्रेंड्सला हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून त्यांच्या मनातील नोटबंदीची भीती दूर होईल. आणि अशाच प्रकारच्या आर्थिक घडामोडींवरती आधारित व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या बॉसवाला मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. ब्रँड पार्टनरशिप आणि ॲडव्हर्टाइजमेंट इन्क्वायरीसाठी ईमेल करा brand@bosswala.com. व्हॉट्सअप करा 9108014192. बॉसवाला. बी द बॉस.